हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर चला तर मग आज आपण चाललेलो आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये बावी या गावामध्ये. तर तुम्ही पाहू शकता तिथे अशा सर्व पवनचक्क्या आहेत की बहुतेक ते लाईटच्या असाव्यात. म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम इकडे आहे ना, त्यासाठी ह्या अशा पवनचक्क्या आहेत. आणि खूप साऱ्या म्हणजे ह्या म्हणजे जिल्ह्यामध्ये असंच मला पूर्णपणे अशाच ह्या मोठ्या मोठ्या म्हणजे पवनचक्क्या दिसलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता आणि सुंदर असं आता तिथं गेल्यावरच कळणार आहे. आता हे गाव म्हणजे खूप लांब आहे. जवळपास आम्हाला 4.5 तास लागलेले आहेत जाण्यासाठी. आणि ह्या गावामध्ये माझ्या बहिणीची मुलगी दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही तिच्या इथे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आलेलो आहोत धाराशिव या गावामध्ये आणि या गावातील लूक असा आहे. पाहू शकता मी हे टेरेसवरून शूट केलेलं आहे आणि सर्व गाव अशाच प्रकारे आहे. जरा म्हणजे जुनंच आहे परंतु छान आहे. आणि इथलं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं आणि तिथेच महादेवाची शिवलिंगसुद्धा आहे आणि छान असं हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. तर शांतता आहे सर्व आणि असे आजोबा हे सर्व आपले म्हणजे वृद्ध लोक आहेत. ते आपलं एन्जॉय करत असं त्या वाट्याच्या तिथं बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत. आणि माहिती का मैत्रिणींनो, ही शेवटचीच पिढी आहे अशी की ती निवांत असं बसलेली आहे. आपलं जीवन तर तसं राहणार नाही. तुम्ही पाहू शकता हे आजोबा कसे शांत असे बसलेले आहेत. तर हे गाव मला छान वाटलं. असं काही नाही, छान आहे. आपण म्हणजे एवढी सुविधा पण नाही आहे कारण इथे जवळ काही असं शहर नसल्यामुळे थोडंसं हेच आहे. आणि हे पाहू शकता आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. दर्शन वगैरे घेतले छान आणि गाव पण बघितलं सगळं फिरून. आणि फर्स्ट टाईम आलेलो होतो आणि लांब होतं. बऱ्याच दिवसांनी बोलवत होती माझी बहिणीची मुलगी, पण आम्ही काही गेलेलो नाही. पण त्यांच्या इथं कार्यक्रम होता म्हणजे जागरण गोंधळाचा, त्यासाठी आम्ही आलेलो होतो. आणि तर टाईम होता अजून जागरण गोंधळाला कारण आम्ही इथे 4:30च्या सुमारात आलेलो होतो. आणि 4:30ला आल्यामुळे मग म्हणजे सगळं चहा वगैरे केला, चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही निघलो. म्हटलं आता आपण परत कधी येतो कधी नाही, कारण खूप लांब आहे हे गाव. त्यामुळे काही शक्यता वाटत नाही आम्ही परत पण आता पाहुणे म्हटल्यावर तर कधीतरी जावं तर लागतंच म्हणा. हे असं मी बोलत नाही, परंतु खूप लांब आहे. लांब लवकर माणूस जात नाही. आणि हे पाहू शकता मी छान असं दर्शन केलं आणि तिथेच एक छोटीशी रील्स पण बनवली. आणि पहा तुम्ही असं गाव आहे छान. असे एवढे घरं नाही आहेत परंतु अशा प्रकारे आहेत. आता म्हणजे छोटेच घरं आहेत असे. आणि खूप मोठं सारं गाव आहे आणि म्हणजे सगळे मराठी समाजच आहे. परंतु हे असं छोटंसं गाव म्हणजे छोटे घरं आहेत जुने पत्र्याचे. अजून जास्त काही असे हे नाही आहेत परंतु. आणि यांचं घर छान होतं म्हणजे स्लॅबचं 1 BHK. परंतु हे सगळे म्हणजे पुण्यामध्येच असतात आणि तिच्या नंदा वगैरे सगळ्या पुण्याकडे असतात आणि तीसुद्धा पुण्यातच आहे. आणि परंतु इथे सासू सासरे राहतात. आणि मग हे पाहू शकता त्यांच्या देव अशा प्रकारे आहेत आणि ते देवाचे विडे आहेत. आणि ते जानाईचं पण करतात, म्हणजे यांच्यात जानाईसुद्धा आहे. तर त्यांनी जानाईला अशा प्रकारे पूजलेलं आहे. आणि हे पहा हे त्यांचे 5 टाक आहेत आणि ह्या टाकांची अशा प्रकारे पूजा केलेली आहे त्यांनी. सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. आणि अशी म्हणजे हे आपली चारा असतो ना, त्या चाऱ्याचं
असे गुच्छ बांधून त्यांनी 4 साईडला 4 केलेले आहेत आणि हा नैवेद्य पण भरलेला आहे. आता तिकडे मार्गाला जायचं असतं हे नैवेद्य घेऊन वाजत गाजत यात्रा काढून. असं मार्गाला जायचं असं बोलतात. मार्गाला जायचं म्हणजे देवाला जातात आणि 5 पाऊल जायचं आणि तिथे खंडोबाच्या नावाने येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा करायची आणि हळद फेकायची. अशा प्रकारे ते करत आपल्याला तिथे जावं लागतं. तिथे पूजा वगैरे करायची, आरती करायची आणि रिटर्न यायचं, कारण जयघोष करत आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं आणि नंतर घरी येऊन परत पूजा करायची असते. तर त्यांच्यामध्ये हे पाहू शकता लग्नासारखा असा मळवट पण भरतात. सगळेजण असा मळवट भरतात. तर सगळ्यांना असा मळवटसुद्धा भरलेला त्यांनी. मी काही एवढं हे नाही घेतलेलं आहे पण मळवटाचं शूट. आणि तुम्ही पहा असं त्यांनी मळवट भरलेलं आहे पहा. कुंकू लावायचं आणि त्याच्यावर तांदूळ लावायचे. आणि हे आमचे जावई आहेत, त्यांनासुद्धा लावलेलं आहे. आणि ही माझी मुलगी आहे म्हणजे बहिणीची मुलगी. तर पाहू शकता तीसुद्धा हसती आहे, पण आता काय करणार, जसं असतं तसं ना. मग मी म्हणजे सगळ्यांनाच लावला, आम्हालासुद्धा लावला, हे पाहू शकता. पण देवाचं असतं, आम्ही पण लावला. त्यांच्या याच्यामध्ये आपण गेलो म्हटलं, त्यांच्या कार्यात आपण सहभागी व्हायचंच असतं. आणि एक छान आहे की संस्कृती जपतायत. आपण तर नाही जपू शकत, परंतु ही पिढी जपती आहे. ही तिचे सासरे आहेत, खूप साधे बोळे आहेत. आणि हे पाहू शकता तिच्या माझ्या बहिणींना वगैरे सगळ्यांना लावलं. हे पहा हिला पण लावलं. आणि ते माझे दाजी आहेत त्यांनासुद्धा लावलं. सगळ्यांना लावला मळवट. आणि आम्हीसुद्धा लावून दिला. म्हटलं जाऊ दे, आपण पण कधीतरी एन्जॉय करावं. आमच्या इकडल्या भागाला म्हणजे लग्नामध्ये लावतात. म्हणजे पहिले लावत होते, आत्ता तर नाही लावत कोणी, पण पहिले लावत होते. आणि हे पहा माझा भाऊसुद्धा खाली मान घालून बसला आणि त्यालाही लावून दिलं. त्यांनी लावलं, परंतु थोडंसं नंतर पुसून काढलं. थोडा थोडा टिपका दिला. आणि ह्या दोघीजणी आपल्या मळवट आणि ते लावायला होत्या. परंतु पहिलं लग्नामध्ये असा मळवट भरायचे आणि त्याच्यावर चमकी लावायचे. आणि पूर्ण लग्नामध्ये दिवसभर असंच असायचं. तर इथे अशा प्रकारे हे मळवट भरतात, हे पाहू शकता. आणि ही गोंधळी आहेत, म्हणजे संध्याकाळी जो कार्यक्रम करणार आहेत तर ते गोंधळी आहेत. आणि मुरळ्या पण आहेत, 3 मुरळ्या आलेल्या आहेत आणि 4 गोंधळी आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता वाजत गाजत आता ही म्हणजे यात्रा निघणार आहे. त्यांनी तेल वगैरे आणि ह्याला म्हणजे परडी बोलतात. आणि त्या परडीला पेटवण्यासाठी त्याच्यावर तेल ओतायचं. आणि हे पहा कसे ही यात्रा निघलेली आहे. आणि हे पहा त्यांना कशी एकमेकांना गाठण बांधली आणि दोघंजण घेऊन चालले आहेत आता मार्गाला. तर हे पहा इतकं म्हणजे सुंदर असा हा कार्यक्रम झाला. छान असं मस्त झालं. परंतु आम्ही असंच इतकं मस्त असं मी शूट केलं. तुम्ही पाहू शकता छान असे सगळे निघले तेलाचं वगैरे घेऊन. आणि ती तिचे सासऱ्यांकडे नैवेद्य दिलेला आहे डोक्यावरती, जेवढा काही भरलेला होता नैवेद्य वगैरे. आणि पूजाचं साहित्य देव वगैरे घेतले आणि यांनी दिवटी घेतली. अशा प्रकारे जावं लागतं. तर हे पाहू शकता ह्यांच्याकडे जरा थोडंसं वेगळं आहे आणि आमच्या ह्या भागाला थोडंसं वेगळं आहे. आणि आता कसं आहे की 10-12 फूट म्हणजे 10-12 किलोमीटर जरी आपण पुढे गेलो तर लगेच भाषा चेंज होते. आणि हे पाहू शकता त्यांनी ते काय, आता मला माहीत नाही याला काय म्हणतात, पण ते असं अंगावर हाणत होते. याला मलासुद्धा माहीत नाही. परंतु हे सगळे असंच नाचत नाचत ते खूप लांबपर्यंत गेलेले होते. आणि तिथं जाऊन मस्त असं त्यांनी तिथं पण हे केलं, छान अशी पूजा वगैरे केली. आणि असंच ते नाचत नाचत गेले. आणि इथे थोडा अंधार होता, म्हणजे गल्लीमध्ये होतं त्यामुळे तिथे अंधार होता. आणि हे पाहू शकता परत पुढे गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये सगळं असंच नाचत नाचतच तिथपर्यंत जागेपर्यंत नेलं. आणि सगळ्या गावामध्ये
फिरून आणलं, म्हणजे इकडल्या साईडने गेले आणि इकडून आले. तर हे पाहू शकता एका रस्त्याने आता चाललेलो आहोत. त्यांच्या घरापासून म्हणजे गल्लीतून सुरुवात केलेली आहे आणि आता हे असे सगळे आता हे एवढे निघलेले आहेत यात्रा घेऊन, म्हणजे मार्गाला असं बोलतात. तर हे पाहू शकता आणि हे खूप असं अंगाला मारून घेत होते, एकमेकाच्या भंडारा उधळत होते, खंडोबाचा जयघोष करत होते. खंडोबाच्या नावानं चांग भलं असं काही त्यांच्या भाषेत ते बोलत होते. तर तुम्ही पाहू शकता. तर तुमच्या तिकडे सुद्धा कसं जागरण करतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक भागाला वेगवेगळं असतं, कारण कोणत्या भागाला कसं असतं, एकच असतं म्हणा तसं काही नाही, परंतु जे ते ज्याच्या त्याच्याप्रमाणे करतात. कारण हे पहा असे नाचत किती नाचत आहेत पहा तुम्ही. आणि ते आत्ता इथे गल्लीमध्ये उजेड असल्यामुळे हे आपल्याला दिसत आहे. तर छान असं पुढं चालत त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडत आणि त्या बाण बोलतात त्याला, म्हणजे त्या परडीमध्ये जे असतं ते लाल असा कापडाने गुंडाळलेलं त्याला बाण बोलतात. त्या बाणावर तेल टाकत पेटवत तिथपर्यंत नेलेलं आहे. पाहू शकता. मग तिथं गेलो आम्ही पार आता जागेवर. तिथे पण अंधार होता, मंदिरात थोडासा उजेड होता. पाहू शकता मंदिराचं बी एवढं छान असं काही बांधकाम नाही आहे, म्हणजे प्लास्टरसुद्धा नाही आहे आणि काहीच नाही, फरशी पण नाही आहे, फक्त थोडीशी आपलं बांधलं आहे आणि त्याच्यामध्ये मूर्त्या ठेवलेल्या आहेत म्हणजे खंडोबाच्या. तर तुम्ही पाहू शकता. आणि मग ते त्यांची तिथं पूजा झाली, आरती झाली आणि म्हणजे सगळे जेवढे लोक आहेत तेवढ्यांना आरती वगैरे घ्यायला लावली. आणि हे पहा अशा गळ्यात माळा टाकून खूप त्या बाईच्या पण अंगात आलं होतं आणि असं जागीच तिने हे केलं. मग तिला हळदी कुंकू लावलं 5 जणी सुवासिनींनी आणि मग तिने आपल्या जे केलेल्या कार्याचं ते सांगतात की आनंद झाला, छान झालं कार्य. म्हणजे आपण प्रश्न विचारायचा, देवा काही माझं चुकलं असलं तर म्हणजे काही चुकलं का, माझं काही चुकलं का, तर मग ते जे माणसाच्या अंगात आलेलं ते सांगतं, म्हणजे जी काही चुकी असेल आपली ती सांगून देतं. अशा प्रकारे हे देव. आणि मग ते जाणवतात की हे आपल्याला देवानेच सांगितलं, देवाला आपलं मानलं की नाही मानलं. तर हे पाहू शकता. परत जाताना पण असंच नाचतच वापस आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही कसं नाचतात. अख्ख्या गावामध्ये, म्हणजे पूर्ण गावामध्ये, ह्या एका साईडने गेले आणि दुसऱ्या साईडने आले, पूर्ण गावामध्ये असंच त्यांनी छान असा हे केलं. याला काय बोलतात हे मला माहीत नाही, आणि जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि हे पहा अशा प्रकारे मग घरी आल्याच्या नंतर परत अशा ताटं भरले, म्हणजे परड्यांचे ताटं असतात, म्हणजे परड्या, त्याला मिठापिठाने नैवेद्याने परत नारळ आणि ब्लाऊज पीस आणि पैसे एवढं टाकायचं आहे आणि प्रत्येक ताटामध्ये. तर 7-8-10 परड्या असतील आणि कोटमेसुद्धा होते, म्हणजे 4-5 परड्या होत्या आणि 4-5 कोटमे होते. कोटमा म्हणजे तेही मला काही सांगता येणार नाही त्याला काय बोलतात, पण तो बी एक खंडोबाचाच हे असतो, तर त्याला कोटमा बोलतात. चौकोनी, म्हणजे जसं की आपण हवन करायला जसा कुंड घेतो त्याला कुंड असतो, तर हा कुंड असा तांब्याचा असतो, पण तसाच कुंड असतो, पण त्याला कोटमा बोलतात. आणि जे हवन कुंड आहे ते वेगळं, परंतु याला कोटमा बोलतात. तर अशा प्रकारे हे कोटमे भरले, सगळे खाणाऱ्यानं सगळी भरपूर पूजा झाली. मग त्यांनी आरती घेतली आणि आरती घेतल्याच्या नंतर मग लगेच जेवणं झाले. तर हे पाहू शकता. अशा प्रकारे हा पूर्ण कार्यक्रम झाला आणि आम्ही लगेच आलो. चला तर मग बाय.